तो आज अपन सीखने वाले हैं आज आपण शिकूयात ह्याच्याबद्दल सॅटेलाईटच्या प्रोजेक्शनबद्दल. तर लॉन्चिंग आहे सॅटेलाईटला लॉन्च करताना कसं लॉन्च करतात बाबा. तर मग तुम्ही काय करा, आता तुमच्या बुकमधल्या ग्रॅव्हिटेशन पेजवर ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये तुम्ही या पेज नंबर हां 125वर 125 तर तिथं लिहिलं आहे व्हॉट इज अ सॅटेलाईट. सॅटेलाईट काय असतो, सॅटेलाईटला लॉन्च करण्यापूर्वी काय करायचं आहे, तर ते आपल्याला शिकायचं आहे. मी आता तो जिओ स्टेशनरी आणि पोलर सॅटेलाईटचा कन्सेप्ट आत्ता मागे ठेवतो आहे बरं का, पण मला आठवण करा बरं का त्याच्याबद्दल, मी तोही सांगेल तुम्हाला. आत्ता आपण जे क्रिटिकल व्हेलॉसिटी, टाईम पिरियड, त्यानंतर बाइंडिंग एनर्जी, हे जे न्यूमेरिकलचा पार्ट आहे तो पार्ट मला कवर करायचा आहे आत्ता. ठीक आहे, सो लेट्स फोकस ऑन दॅट. तर मग आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर पुढे आता तुमचे कॅल्क्युलेशन डिपेंडेंट आहे आणि कॅल्क्युलेशन खूप सोपे आहेत, पण फक्त आपल्याला वन स्टेप ॲट अ टाईमने जायचं आहे. सो मग काय आहे बाबा, आता जी क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी असते ती काय असते. तर क्रिटिकल किंवा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कुणाला म्हणतात, तर हे बघा, आता ही अर्थ आहे, ह्या अर्थ सरफेसवरनं आपल्याला सॅटेलाईट लॉन्च करायचं. ही सगळी अर्थ आहे आपली, ठीक आहे. आणि इथनं आपल्याला सॅटेलाईट लॉन्च करायचं आहे. मग सॅटेलाईट लॉन्च करताना आपण इथून सपोज त्याला काय केलं, लॉन्च केलं ॲट हाईट एच. ठीक आहे, इथं आलं बाबा हाईट एचला आपलं ऑब्जेक्ट. मग हाईट एचला आता ती ऑब्जेक्ट आल्यानंतर, ती सॅटेलाईट आल्यानंतर ऑब्वियसली ती आता रिव्हॉल्व होणार आहे. ठीक आहे, आणि कुठल्या डायरेक्शनमध्ये रिव्हॉल्व होणार आहे, अशी सर्क्युलर डायरेक्शनमध्ये. म्हणजे असं हा जो सॅटेलाईट आहे, हा सॅटेलाईट त्या पृथ्वीच्या भोवती गोल फिरला पाहिजे ना. इट शुड रिव्हॉल्व इन सर्क्युलर फॅशन अराउंड द अर्थ. ठीक आहे, सो त्याला म्हणतोय मग आपण सॅटेलाईट. ओके, सो सॅटेलाईटला सरफेसवरनं काहीतरी हाईटवर लॉन्च करावं लागेल आणि हाईटवर गेल्यानंतर त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी द्यावी लागेल. सो हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली की त्या हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. ठीक आहे, क्रिटिकल किंवा त्याला ऑर्बिटल व्हेलॉसिटी पण म्हणतात. ऑर्बिटल म्हणजे इथं ह्या पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरण्यासाठी लागणारी जी व्हेलॉसिटी आहे त्याला म्हणतात ऑर्बिटल किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी. हे बघा, पहिल्यांदा सॅटेलाईटला वरती पाठवायचा. वरती कुठं, ॲट हाईट एचला, आणि ॲट सर्टन हाईट गेला की आता त्याला आडवा फिरवायचा आहे. कुणाच्या भोवती, पृथ्वीच्या भोवती तो गोल फिरला पाहिजे. समजतंय तुम्हाला, अशी गोल चक्कर काढली पाहिजे त्याने. तर हे आपल्याला करायचं आहे. मग ही जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे त्याला म्हणतात ऑर्बिटल व्हेलॉसिटी. द मिनिमम horizontal velocity which should be given to the satellite so that it can revolve around the earth is called as satellite. ठीक आहे, इट्स कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी असं म्हणतात. सो पेज नंबर 125वर बघा, क्वेश्चन नंबर 75 बघा सर्वांनी, आणि तो एकदा वाचा, त्याच्यातली डेफिनेशन. द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन दॅट मस्ट बी गिवन टू ए सॅटेलाइट ॲट ए सर्टन हाईट. सर्टन हाईटला गेल्यानंतर ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी द्यायची आहे. समजतंय? हॅलो, एम आय ऑडिबल? साक्षी यस, सिद्धी एम आय ऑडिबल? यस. मग समजलंय हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. तर डेफिनेशन एकदा वाचा. द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दॅट मस्ट बी गिवन to a satellite at a certain height so that it can revolve in a circular orbit around the earth is called the critical velocity or orbital velocity आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर मग एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. आता एक्सप्रेशन कसं करणार मग, तर हे बघा, कुठल्याही ऑब्जेक्टला ज्यावेळेस सर्क्युलर मोशन करायचं असतं, आता सॅटेलाईट आहे, आता ही कोण आहे आपली अर्थ. सॅटेलाईट कुणाच्या भोवती फिरतोय सांगा, अर्थच्या भोवती. कसा फिरतोय, कुठल्या फॅशनमध्ये, सर्क्युलर फॅशनमध्ये. आता तसं आपण माहिती आहे ते इलेप्टिकल ऑर्बिट असतं, पण आपण म्हणतोय सर्क्युलर फॅशनमध्ये. मग ज्यावेळेस ऑब्जेक्टचं सर्क्युलर मोशन होतं, तर सर्क्युलर मोशन होण्यासाठी ऑब्जेक्टला सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे असतो. कुठला फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द वायर,
तो सॉरी सेंट्रीपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द अर्थ, ठीक आहे, सॉरी सेंट्रीपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट. हे बघा सॅटेलाइट अर्थच्या भोवती फिरतोय म्हणजे फोर्स कुणावर ॲक्ट होतो, सॅटेलाइटवर. मग सेंट्रीपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन सॅटेलाइट, ॲक्टिंग ऑन ए सॅटेलाइट which is necessary for circular motion, which is necessary for circular motion is provided by ये कौन प्रोवाइड करेगा, तो इट इज प्रोवाइडेड बाय ग्रेविटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट. बघा व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट. तो सेंट्रीपिटल फोर्स acting on a satellite which is necessary for circular motion is provided by gravitational force acting between earth and satellite. तो centripetal force कुणावर ॲक्ट होतोय, सॅटेलाइटवर, इज इक्वल टू कोण प्रोव्हाइड करतोय, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन होम, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन होम, अर्थ अँड सॅटेलाइट. ठीक आहे. सो देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv² अपॉन काय आर. सो आर काय असेल, अर्थ आणि सॅटेलाइटमधला डिस्टन्स. ठीक आहे, ह्या सर्क्युलर ऑर्बिटचं स्मॉल आर. आता ते स्मॉल आर कसं रिप्लेस करायचं ते पुढे जाऊन करू. बरं मला सांगा, सेंट्रिपिटल फोर्स सॅटेलाइटवर ॲक्ट होतोय म्हटल्यावर मास पण कोणाचं असेल, सॅटेलाइटचं. व्हॅलॉसिटी कुठली असेल ही, आता सॅटेलाइटची व्हॅलॉसिटी, पण त्या व्हॅलॉसिटीला आपण ऑर्बिटल किंवा क्रिटिकल व्हॅलॉसिटी म्हणतो. ठीक आहे, इज इक्वल टू. आता पुढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आले का, बरं बरं ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय, जी इंटू मास ऑफ सैटेलाइट. ठीक है, सो यहाँ पे मैं लिखता हूँ मास ऑफ सैटेलाइट में स्मॉल ले लेता हूँ, मास ऑफ सैटेलाइट मल्टीप्लाइड बाय मास ऑफ अर्थ डिवाइडेड बाय स्क्वायर ऑफ द डिस्टेंस बिटवीन देम. ओके फाइन. ठीक है, सो यहाँ पे देखो ये इक्वेशन में मैं ये आर को कट किया, मास ऑफ सैटेलाइट इधर का, मास ऑफ सैटेलाइट इधर का कट किया. कौन बचा फिर बोलो, यहाँ पे कौन बचा लेफ्ट हैंड साइड को, जल्दी बताओ. लेफ्ट हँड साईडला उरलाय VO² इज इक्वल्स टू उजव्या साईडला G इंटू मास ऑफ अर्थ अपॉन स्मॉल आर. मग बच्चा पार्टी लक्षात घ्या, आता ऑर्बिटल व्हेलॉसिटी जी आहे ती ऑर्बिटल व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आला, तो ऑर्बिटल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आला रूट ऑफ G मास ऑफ अर्थ अपॉन डिस्टन्स बिटवीन द सैटेलाइट एंड अर्थ, सेंटर टू सेंटर डिस्टन्स. ओके बरोबर, यहाँ तक चीज़ें क्लियर. हॅलो, एम आय ऑडिबल, स्क्रीन विजिबल, सिद्धी, साक्षी. हां, मग फॉर्म्युला बघा आता, इंटरेस्टिंग फॉर्म्युला. तर ऑर्बिटल व्हेलॉसिटी किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला एवढा असतो. मग आता यामध्ये परत तुम्ही स्मॉल आरला रिप्लेस करू शकता. कसं रिप्लेस करू शकता, तर R+H. पण मला परत इथे एक नोट सांगायची, काय, द क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ द सॅटेलाइट. this velocity is independent of the mass of the velocity is independent. म्हणजे तुम्ही सॅटेलाइट किती मासचा फेकताय ते महत्त्वाचं नाही, इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. तर किती मासचा फेकताय त्याच्यावर ते डिपेंडच नाही, ते डिपेंड आहे ज्या प्लॅनेटवरनं तुम्ही फेकताय त्या प्लॅनेटच्या मासवर, ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटवर आणि किती हाईटवर तुम्ही त्याला फेकणार आहे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. बिकॉज स्मॉल आर वी कैन रिप्लेस दिस एज R+H, ये लिख सकते हैं अपन यहाँ पे. और GME ॲट हाईट H, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जर ॲट हाईट H घ्यायची म्हटलं तर GH इज इक्वल्स टू कसं घेत असतो मी, GME मास ऑफ अर्थ अपॉन R+H ब्रैकेट का स्क्वायर. दिस इज कॉल्ड एज G ॲट हाईट H. बराबर. तो ये अगर मैंने इक्वेशन 1 में रिप्लेस किया तो इक्वेशन 1 क्या बनेगा, देयरफॉर बोलो, देयरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, हाँ कोई बताएगा मुझे, तो VO इज इक्वल्स टू रूट ऑफ, देखो GME मास ऑफ अर्थ, ये GME को मैंने यहाँ इसको यहाँ पे मल्टीप्लाई किया तो GH मल्टीप्लाइड बाय क्या, R+H ब्रैकेट का स्क्वायर हो गया डिवाइडेड बाय, हाँ डिवाइडेड बाय बोलो, ऑलरेडी स्मॉल आर था, स्मॉल आर को आपने R+H से डिवाइड किया. सर R+H कैंसिल हो जाएगा और ऊपर R+H का स्क्वायर था
तो ऑर्बिटल वेलोसिटी इज इक्वल टू रूट ऑफ जी एच टाइम्स आर प्लस एच बन जाएगा। ठीक है, तो सर बन गया मेरा फॉर्मूला। क्या बन गया? ऑर्बिटल वेलोसिटी इज इक्वल्स टू जी एच स्क्वायर रूट ऑफ जी एच इंटू जी एट हाइट एच इंटू रूट ऑफ आर प्लस एच। और अगर सर सी आर इफ एच इज व्हेरी व्हेरी मच लेस दॅन द रेडियस ऑफ द अर्थ, म्हणजे अशा हाईटवर सॅटेलाइट उडतोय ज्यावेळेस रेडियस ऑफ अर्थ ही खूप मोठी आहे ॲज कम्पेअर्ड टू हाइट, किंवा हाइट इज़ वेरी वेरी मच लेस दैन द रेडियस ऑफ द अर्थ, देन वो तब क्या करोगे भाई आप? तो तब मैं यहाँ पे ऑर्बिटल वेलोसिटी को जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ रिप्लेस करूँगा, और एच को तो मैं बाद ही कर दूंगा, यहाँ से एच नहीं आएगा। तो यहाँ पे ये ऑर्बिटल वेलोसिटी का फॉर्मूला है। या फिर आपका जो इक्वेशन 1 था, इक्वेशन 1 दैट कैन बी रिटन एज, ठीक है, so if h is very very much less than r, then I can simply write down it as small r can be replaced as क्या, कैपिटल R, बराबर। और जो g है, g को मैं ऐसा लिखूंगा जी एस अपॉन जी एम अपॉन क्या, आर स्क्वायर। ठीक है, सिंस स्मॉल आर इज इक्वल्स टू, सो ये जो जी आया मेरा ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, हे आता फॉर्म्युले पाठ झाले पाहिजे बरं का। ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जनरल फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आणि जनरल फॉर्म्युलावरनं आपला फॉर्मूला टाकायचा। सो इक्वेशन 1 क्या बनेगा? इक्वेशन 1 था मेरा ऑर्बिटल वेलोसिटी इज इक्वल टू रूट ऑफ जी एम ई अपॉन क्या था, स्मॉल आर। तो जी एम को मैंने रिप्लेस किया जी एस ऑन द सरफेस ऑफ द अर्थ which is gs into r square, and small r is replaced as capital R, r small r cancel। ठीक है, so root of gs into क्या, capital R, so this is orbital velocity again। ओके, सो दिस इज अ वेरी इंपॉर्टंट स्टेटमेंट यहाँ पे। अगेन बघा, ऑर्बिटल वेलोसिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, नॉट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, सॅटेलाइटला तुम्ही काहीतरी हाईटलाच लॉन्च करताय, बट इफ इट इज व्हेरी नियर टू द सरफेस ऑफ द अर्थ, हाइट इज वेरी वेरी मच लेस दैन द रेडियस ऑफ द अर्थ, अगर ऐसा है तो आप इस प्रकार के फॉर्मूला के साथ जा सकते हो। ओके बच्चा पार्टी, गॉट इट? सो ऑर्बिटल वेलोसिटीचा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। आणि मला सांगा आता, ऑर्बिटल वेलोसिटी आणि एस्केप वेलोसिटी, काल एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला शिकवला होता, कुणाला याद आहे क्या? एस्केप वेलोसिटी इज रिटन एज रूट ऑफ 2gm अपॉन स्मॉल आर था सर। और आज आपने जो फॉर्मूला सीखा है वो ऑर्बिटल वेलोसिटी, या फिर उसको क्रिटिकल वेलोसिटी बोला जाता है सैटेलाइट का। ये एस्केप वेलोसिटी किसी भी ऑब्जेक्ट का, मतलब किसी भी ऑब्जेक्ट को आप थ्रो करो and it should go beyond the earth's gravitational influence, so that it should not return back to the surface of the earth, that is treated as escape velocity। so that object आपका earth's gravitational influence से चला गया बाहर, escape हो गया बाहर, सो उसको बोलते हैं escape velocity। उसका फॉर्मूला ये आया था। और आज सैटेलाइट को गोल गोल घूमना है आपके अर्थ के अराउंड, तो उसके लिए फॉर्मूला आएगा रूट ऑफ जी एम अपॉन आर। सो जी एम अपॉन आर और जी एम अपॉन आर दोनों सेम लग रहा है, सिर्फ ये 2 का फैक्टर यहाँ पे बीच में आ रहा है। ठीक है, सो मेरा रिलेशन क्या बनेगा? तो रिलेशन पूछा जाता है, रिलेशन पे बेस्ड आपको क्वेश्चंस पूछे जाते हैं। तो एस्केप वेलोसिटी इज इक्वल्स टू मैं लिखूंगा रूट 2 टाइम्स ऑर्बिटल वेलोसिटी या फिर हॉरिजॉन्टल वेलोसिटी। कितने लोगों को समझ में आया फॉर्मूला? देखो, ये रूट 2 अलग किया, रूट 2 जी एम आर अलग किया, and root 2 gm upon r मतलब कौन? ऑर्बिटल वेलोसिटी। so escape velocity is equals to root 2 times the critical velocity। understood सिद्धि, Yes, sir. प्रेम, साक्षी जी, साक्षी यस, दोघांमधलं रिलेशन समजलं? ओके ओके देन नाव बच्चा पार्टी कॉन्सन्ट्रेट ऑन क्वेश्चन नंबर 78। सो मी आता 76 75 क्वेश्चन घेतलाय। तुम्ही जर पाहताल 76 मध्ये पण ज्या गोष्टी होत्या त्या पण मी इथंच कव्हर करून टाकल्यात, रिलेशन पण कव्हर करून टाकलंय। सो इट्स ऑल अबाउट कॉन्सेप्ट। सो एकदा कन्सेप्ट तुम्हाला डायजेस्ट झाले की ते सोपं जाईल तुम्हाला। ठीक आहे, परत एकदा सांगतो। सो ज्यावेळेस एखादा सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती फिरतो, तर त्याला पृथ्वीच्या भोवती फिरण्यासाठी जी हॉरिझॉन्टल वेलोसिटी द्यावी लागते त्याच्याबद्दल आपण बोलतोय। ठीक आहे, सो ती जी हॉरिझॉन्टल वेलोसिटी आहे, मग ती हॉरिझॉन्टल वेलोसिटीला त्या हॉरिझॉन्टल वेलोसिटीने तो सॅटेलाइट त्या पृथ्वीच्या भोवती फिरणार आहे, आणि त्याच्यामुळे जो सॅटेलाइट ते फिरण्यासाठी, ते सर्क्युलर मोशन होण्यासाठी सॅटेलाइटवर ॲक्ट होणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, तो सेंट्रिपिटल फोर्स, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो? तर ऑबियसली तो प्रोव्हाइड करतो
gravitational force acting between the earth and the satellite. Gravitational force between earth and satellite. Okay. ओके, जाऊयात का पुढे? जाऊयात का पुढे? हां, हे जर कळलं असेल तर पुढे पुढे जाता येईल मग आपल्याला. मग आता पुढे काय करायचं आहे बघा. तर इंटरेस्टिंग आहे. तर ते म्हणतात की आता कंडिशन्स आहे, कंडिशन्स फॉर व्हेरियस पॉसिबल ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट. क्वेश्चन नंबर 78 बघा सर्वांनी. कंडिशन्स फॉर various possible ऑर्बिट्स ऑफ ए सॅटेलाइट्स. ऑर्बिट्स ऑफ ए सॅटेलाइट मग काय आहेत बरं बघूया. तर त्या डायग्राममध्ये बघा 79 वाल्या डायग्राममध्ये बघा, आता कंडिशन वेगवेगळ्या आहेत. पहिली कंडिशन अशी आहे की ते म्हणतात की आपली जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देणार आहे तुम्ही सॅटेलाइटला, तर ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल. अरे बापरे, असं जर असेल, हे बघा आता ही अर्थ आहे, अर्थवरनं आपण हे आधी तिला हाईटला लॉन्च केल्यानंतर आता इथं तुम्हाला सांगितलं, आता इथं ते कन्सेप्ट समजून सांगता येत नाही ह्या डायग्राममध्ये, म्हणून मी आहे ना असं आडवं घेतलं होतं, आठवतं आहे का? सो हे बघा असं हाईट एचला गेला, इथं आला आणि इथून आता तो चक्कर काढणार आहे अशी आडवी. मग हे आडवं करावं लागेल ना, त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी द्यावं लागेल ना. मग तीच जर क्रिटिकल म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी, तेवढी तरी मिनिमम पाहिजे तरच तो हॉरिझॉन्टली फिरेल, म्हणजे सर्क्युलर फॅशनमध्ये फिरेल. जर असं असेल तर ऑब्वियसली की त्या ऑब्जेक्टचं सर्क्युलर मोशनच होणार नाही. मग सर्क्युलर मोशन नाही झालं तर हे स्पायरल डाऊन होईल आणि अर्थच्या सरफेसवर परत फॉल डाऊन होईल. सो पहिली कंडिशन, इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज, सो पहिली कंडिशन, इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन VC, तर केस 1 वाचा. क्वेश्चन नंबर 78 मध्ये केस 1 वाचा सर्वांनी. द ऑर्बिट ऑफ ए सॅटेलाइट इज अन इलिप्स with point of projection as apogee and earth at one of the foci. During this elliptical path, if the satellite passes through the earth's atmosphere, it experiences a non-conservative force of air resistance. As a result, it loses energy and spirals down to the earth. म्हणजे तो इलिप्टिकल फॅशनमध्ये रोटेट होईल, पण तो त्याचं सर्क्युलर मोशन कंप्लीट होणार नाही. ठीक आहे. सो त्याची डायग्राम कुठे मिळेल तुम्हाला, तर 79 मध्ये पाहायला मिळेल. सपोज हे बघा, इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये म्हणजे सपोज असं मी घेतला हा असा, हां, सो इथून आपला सॅटेलाइट फिरतोय, इट इज ॲट वन ऑफ द फोकाय, इफ अर्थ इज ॲट वन ऑफ द फोकाय, दिस इज द सॅटेलाइट, दिस इज अन इलिप्स. ठीक आहे, हे इलिप्टिकल ऑर्बिट आहे समजून घ्या, आणि अर्थ इथं आहे, फोकस आहे. हे मी केपलरच्या बाबाच्या लॉच्या वेळेस सांगितलं होतं फोकाय काय असतं. सो फोकाय हे 2 डोळे, इलिप्सचे 2 डोळे, एका डोळ्याला अर्थ आहे आणि दुसऱ्या डोळ्याला कोण आहे, सॅटेलाइट. मग इथून सॅटेलाइट ते म्हणतात असं इलेक्ट्रिकल पाथमध्ये मूव्ह होईल, पण तो त्याची एनर्जी लूज करेल आणि कालांतराने तो फॉल डाऊन होईल ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. तर ही कंडिशन आयडियल कंडिशन नाही आहे. ह्या कंडिशनमध्ये सॅटेलाइटचं मोशन पहिल्या चक्करमध्ये तर होईल, पण दुसऱ्या चक्करमध्ये तो स्पायरली डाऊन होईल असं ते म्हणता येते. केस 2 सांगितली. आता केस 2 म्हणतात तुमची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी समजा क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा मोठी आहे. कशापेक्षा? क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा मोठी आहे, पण किंवा इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी. सेकंड कंडिशनमध्ये म्हणतात ते हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू क्रिटिकल व्हेलॉसिटी एवढी दिली बाबा. इथं पहिल्यांदा होती लेस दॅन, तिथं झालंच नाही. आणि जर एक्झॅक्ट तेवढीच दिली तर तुमच्या ऑब्जेक्टचं होतं सर्क्युलर मोशन. सॅटेलाइटचं कुठलं मोशन होतं? सर्क्युलर मोशन. 79 मध्ये सेकंड डायग्राम बघा, सेकंड डायग्राम. तर हे झालं सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनमध्ये मग अर्थ तुमची सेंटरला आली पाहिजे. ठीक आहे. आता ह्या बाबांना सर्कल म्हणजे आपलं खोडायचं दिसतंय. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे बघा लगेच ते चेंज होतं. मग मला सर्कल जॉईन करता येणार नाही आणि आय डोंट हॅव इनफ स्पेस. सो मैं क्या करता, इसको ऐसा थोड़ा चलेगा बाबा, नको ना बाबा. हां, तो सेकंड केसमध्ये जर एक्झॅक्ट असेल तर कुठलं मोशन होणार? सर्क्युलर मोशन. सॅटेलाइटचं सर्क्युलर मोशन होणार, CM ऑफ सॅटेलाइट. ओके. त्यानंतर सपोज तिसऱ्या केसमध्ये आता तुमची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी तुम्ही
ग्रेटर दॅन VC दिली पण लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी दिली, कारण नाही तर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून तो बाहेर चालला जायचा, असं नको व्हायला. सो थर्ड केसमध्ये एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी पण क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त. दर केस 3 मध्ये म्हणताय सॅटेलाइट मूव्ज इन अन इलेप्टिकल ऑर्बिट राउंड द अर्थ विथ द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन ॲज क्या पेरिजी. ठीक आहे. सो इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये तो फिरतोय. आणि चौथं केस चौथी बघा, इथे इलेप्टिकल ऑर्बिट लिहितो बरं का. इलेप्टिकल तुम्ही म्हणता सर पहिलं पण इलेप्टिकल ऑर्बिट होतं पण पहिल्या केसमध्ये त्याला इनफ एनर्जी नव्हती, त्याच्यामुळे तो स्पायरल डाऊन होऊन अर्थ सरफेसवर पडला. एवढ्या खर्चाने आपण सॅटेलाईटला वरती पाठवायचं काहीतरी ॲप्लिकेशनसाठी, आणि तो जर स्पायरल डाऊन होऊन अर्थवर पडला तर सगळा खर्च विनाकारण वेस्ट जाईल. सो त्याच्यामुळे आपल्याला पहिली कंडिशन नाही वापरता येणार. दुसऱ्या कंडिशनमध्ये सर्क्युलर मोशन होईल, तिसऱ्या कंडिशनमध्ये इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये त्याचं मोशन होणार. आणि चौथी कंडिशन ते म्हणतायत इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज एक्झॅक्टली इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी. असं जर असेल तर तो जो पाथ असतो तो असतो पॅराबॉलिक पाथ असतो. तर बघा तिथं लिहिलं आहे द सॅटेलाइट ट्रॅव्हल्स अलॉंग पॅराबॉलिक पाथ अँड नेवर रिटर्न्स टू द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. इट्स स्पीड विल बी 0 ॲट इन्फिनिटी. पॅराबॉलिक पाथनी तो आता पृथ्वीच्या भोवती फिरणार नाही आहे, तो डायरेक्ट निघून गेला आहे आता पॅराबॉलिक पाथने, असं ते म्हणता येते. ट्रॅव्हल्स अलॉंग पॅराबॉलिक पाथ नेवर रिटर्न्स टू द अर्थ सरफेस. पॅराबॉलिक. आणि लास्ट बघा, लास्ट केस 5 बघा. तर केस 5 मध्ये त्यांनी दिलं आहे की VH इज ग्रेटर दॅन काय लिहिलं आहे एस्केप व्हेलॉसिटी. द सॅटेलाइट एस्केप्स फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल. कारण एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जर मोठी तुमची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी असेल तर ऑब्विसली आपला सॅटेलाइट निघून गेला आहे, डायरेक्ट एस्केप झाला आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं. आणि मग त्यावेळेस तो कुठल्या पाथने जातो, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन जो असतो तो असतो हायपरबोलिक. पॉईंट ऑफ प्रोजेक्शन म्हणजे जिथून हे आता सपोज हाईटवरनं तुम्ही काहीतरी हाईटवर गेला आणि हा पॉईंट ऑफ प्रोजेक्शन असेल POP, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. POP आपल्या घरात करत होती, POP नाही, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे इथून बाबा सॅटेलाइटला आता एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी द्यायची आहे, पण हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचे मग 5 प्रकार होऊ शकतात. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी. हाँ यहाँ पे ना उल्टा पलटा करो, उल्टा पलटा ऐसा, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू क्रिटिकल व्हेलॉसिटी. हाँ. तीसरा केस में एस्केप वेलोसिटी शुड बी लेस दॅन हॉरिझॉन्टल वेलोसिटी, शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल वेलोसिटी. चौथ्या केसमध्ये हॉरिझॉन्टल. आणि मी ज्याप्रमाणे लिहिलं ना, CM ऑफ सॅटेलाइट, सर्क्युलर मोशन ऑफ सॅटेलाइट, इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये तो मोशन करेल, पॅराबॉलिक पाथ मध्ये होईल बट नेवर रिटर्न्स टू द अर्थ सरफेस. ठीक आहे, बट नेवर रिटर्न्स टू अर्थ सरफेस. आणि हायपरबोलिकमध्ये असेल तरीसुद्धा इट एस्केप्स फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. इट एस्केप्स from Earth's gravitational field. Okay, so yeah, so like this we have 5 condition for the satellite. तुम्ही 78 79 वाले कंडिशन लिहून घ्यायचे आहेत, तर तुम्हाला कामं येतील परीक्षेत त्याचे आन्सर लिहिण्यासाठी. ओके. आणि आता आपण सर ते पेरिगी आणि अपोगी म्हणजे काय? ते पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे बरं का साक्षी. पेरिजी अपोजी ना हे इलिप्सचा पार्ट असतो. म्हणजे आता इलिप्सला आहे ना, जर तुम्हाला चांगलं समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं तुमचं जे मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला ते पेरिजी अपोजी जास्त चांगलं समजेल. कारण माझ्याकडे त्याचं एक्झॅक्ट एक्सप्लेनेशन नाही आहे, पण हां मी फक्त त्याला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन समजतो. इलिप्स असेल, हायपरबोला असेल, पॅराबोला असेल, आता हे तुमचे मॅथमॅटिक्सचे कन्सेप्ट आहे. एकदा सरांशी बोलून त्यांना विचारताल पेरिजी काय असतं, अपोजी काय असतं. हां ठीक आहे. कारण ते मॅथमॅटिक्समध्ये जास्त डिटेलमध्ये, आता माझं जे इंजिनिअरिंग आहे ते इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन डोमेनचं आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला फक्त टेक्निकल डिटेल्स असतात, किंवा आता इथं पण तुम्ही फक्त टेक्निकल डिटेल्सवर बोलू शकतो आपण बाबा. तर पेरिजी अपोजी इट इज अ पार्ट ऑफ, जसं फोकाय होतं इलिप्सचा पार्ट होता, मेजर ॲक्सिस काय असतं, मायनर ॲक्सिस काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगता येतील. पण हां एवढं सांगू शकेल की इट्स जस्ट अ पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. ओके. जो पॉईंट तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे तुम्हाला सॅटेलाइटला, तर त्यावेळेस तुम्ही काय घेणार असं. हाँ, सो आई वुड लाइक टू कम फॉर द क्वेश्चन नंबर 85. 85 में क्या दिखा है देखो,
डिफाईन टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट. आता लॉजिक आहे बरं का बच्चा पार्टी. टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट काढायचा आहे. टाइम पिरियड. आता बऱ्याच जणांना हे टाइम पिरियड आणि इन्स्टंट टाईममध्ये फरक कळत नाही. तर टाइम पिरियड म्हणजे असतो कॅपिटल टी. टाइम टेकन बाय एनी ऑब्जेक्ट टू कम्प्लीट इट्स वन रिव्हॉल्युशन, वन सायकल. सो त्याला मी टाइम पिरियड म्हणत असतो. मग ती वेव्ह असू द्यात, ऑब्जेक्ट असू द्यात, पार्टिकल असू द्यात, कुणी असू द्यात. सो पिरियड ऑफ सॅटेलाईटमध्ये तर मग आता टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट असं म्हटलं तर त्याच्या नावातच आहे की टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कंप्लीट इट्स वन रिवॉल्यूशन अराउंड द अर्थ. ठीक है. सो डेफिनेशन आपके बुक में दिया है, प्लीज रीड इट, अंडरलाइन इट. द टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कंप्लीट वन रिवॉल्यूशन अराउंड द अर्थ सरफेस. म्हणजे आपली पृथ्वीच्या भोवती, सपोज ही अर्थ आहे आपली, तर अर्थच्या भोवती सॅटेलाइट जर फिरतोय तर सॅटेलाइट असं दाखवतो सॅटेलाइट करतोय सर्क्युलर मोशन. तर हे सर्क्युलर मोशन होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजेच टाइम पिरियड. बघा हे सॅटेलाइट एक चक्कर पूर्ण इथून सुरुवात केली परत इथंच घुमून परत मागे येईल, तर याच्यासाठी घेतला जाणारा वेळ. आता मला सांगा अर्थपासनं जी रेडियस आहे या सर्क्युलर ऑर्बिटची ती काय घेणार? स्मॉल आर. स्मॉल आर कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज आर प्लस एच. बरोबर. वेअर आर इज रेडियस ऑफ अर्थ आणि सरफेसपासनं किती हाईटवर तुम्ही लॉन्च करताय दॅट इज एच. बरोबर. सो बच्चा पार्टी आता सॅटेलाइट काहीतरी स्पीडने फिरतोय, काहीतरी स्पीडने फिरल्यानंतरच तो एक चक्कर कंप्लीट करू शकेल. मग स्पीड इज इक्वल्स टू काय असतं रे हमेशा फॉर्मूला? डिस्टेंस ट्रैवल्ड अपॉन क्या होता है? टाइम होता है, टाइम टेकन. तो मेरे केस में जो टाइम टेकन है वह अपना एक चक्कर के लिए है. एक चक्कर के लिए है तो उसको मैं टाइम पीरियड बोलूँगा. और डिस्टेंस ट्रैवल्ड एक चक्कर में कितना होगा? तो इट विल बी इक्वल टू सर्कमफेरेंस ऑफ द सर्कल. सर्कुलर पाथ है बाबा. 2πr अपॉन कैपिटल टी. स्पीड इज इक्वल्स टू मैंने लिखा v. तो सैटेलाइट के पास कौन सा स्पीड होता है? एस्केप स्पीड होता है या हॉरिजॉन्टल स्पीड या क्रिटिकल स्पीड होता है? कौन सा स्पीड होता है? साक्षी जी, साक्षी है, सिद्धी. क्रिटिकल. हां, क्रिटिकल स्पीड त्यालाच आपण हॉरिझॉन्टल स्पीड म्हणतो. तर सॅटेलाइटकडे तो स्पीड असतो आणि एस्केप स्पीडने जर पाठवलं तर तो निघून जाईल आज ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर. म्हणून इथला जो स्पीड घेतला तो घेतला क्रिटिकल स्पीड. बरं डिस्टन्स ट्रॅव्हल 2πr का आलं सांगा बरं? एका चक्करमध्ये आपला जो सॅटेलाइट आहे तो 2πr डिस्टन्सच का कव्हर करणार? कारण दॅट इज डिस्टन्स इज इक्वल्स टू सर्कमफरन्स ऑफ द सर्कल आहे. बरोबर की नाही? कारण तो सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय. सो दॅट इज सर्कमफरन्स ऑफ सर्कल विच इज 2πr. ठीक है. और टाइम टेकन इज कैपिटल टी बिकॉज फॉर वन रिवॉल्यूशन इट इज द टाइम टेकन इज कैपिटल टी. और एस्केप वेलोसिटी का फॉर्मूला आप लोगों ने देखा है. क्या था फॉर्मूला? रूट ऑफ gm अपॉन क्या? स्मॉल आर इज इक्वल्स टू क्या? 2πr अपॉन कैपिटल टी. बराबर. ये क्रिटिकल स्पीड का वैल्यू डाल दिया मैंने. अभी मेरे को क्या निकालना है? टाइम पीरियड मतलब कैपिटल टी निकालना है बच्चा पार्टी लोग. तो ये टर्म मेरा इधर चला गया लेफ्ट हैंड साइड को और इसको स्क्वायर करो. स्क्वायर किया तो चलेगा क्या? स्क्वेअरिंग बोथ साइड किया तो चलेगा क्या? नाही नाही नको नको. ठीक आहे. फक्त टी आहे ना आपल्याला. टी तिकडे घेऊन जाऊ, ह्या टर्म इकडे येतील. सो टी इज इक्वल्स टू इधर कौन बचा? 2πr मल्टीप्लाइड बाय रूट ऑफ क्या? आर अपॉन स्मॉल जी एम. आर स्मॉल आर अपॉन कैपिटल जी एम. देखो ये इधर आ गया टर्म और उल्टा बन गया, टी उधर चला गया. या फिर इसको उल्टा करो, फिर उल्टा करो, उल्टा पलटा कर दो. ठीक है. सो आर इज इक्वल्स टू ये आर अंदर चला जाएगा तो ये 2πr अगर स्क्वायर रूट के अंदर चला जाएगा तो वो आर स्क्वायर बनेगा. आर स्क्वायर इंटू आर वो क्या बन गया? आर क्यूब अपॉन जी एम बन गया मेरा टाइम पीरियड का इक्वेशन. अभी आप बोलोगे ये तो इक्वेशन सर अपन के लिए नया है. बराबर नया है, लेकिन बच्चा पार्टी लेट्स स्क्वायर बोथ ऑफ साइड. स्क्वेयरिंग बोथ साइड क्या बन जाएगा इक्वेशन? केपलर बाबा ने तीसरा लॉ बताया है. टी स्क्वायर टाइम पीरियड square of the time period of revolution is directly proportional to the mean distance cube, mean distance between earth and satellite. तो t square will be equal to 4π square. रूट चला जाएगा तो ये लिखा जाएगा r क्यूब अपॉन क्या? gm. gm क्या कांस्टेंट, 4π स्क्वायर कांस्टेंट. सो मेरा देयर फॉर फार्मूला बन गया टी स्क्वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कौन? आर क्यूब. ठीक है बच्चा पार्टी. देखो केपलर बाबा का थर्ड लॉ भी प्रूव हो गया. आठवते का केपलर बाबाचा थर्ड लॉ? द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड
ऑफ अ सॅटेलाइट किंवा प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड सन असू देत इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्सचा क्यूब. ठीक है. सो अगेन वंस अगेन टाइम पीरियडचा फॉर्मूला यहाँ पे आपका मेन फॉर्मूला है आपके पास 2 पाई स्क्वायर रूट ऑफ आर क्यूब अपॉन जी एम. तो टाइम पीरियड का यहाँ पे फॉर्मूला मिल गया. यही टाइम पिरियड रूट ऑफ आर क्यूब अपॉन जी एम मग आपण काय करू शकतो बघा, तर स्मॉल आरला रिप्लेस करू शकतो आर प्लस एचने, जी एमला रिप्लेस करू शकतो ॲट हाईट जी एच. ठीक आहे. सो करूयात मग. सो ॲट हाईट एच हे बघा केस 1 टाइम पीरियड केस 1 ॲट हाईट एच. सो ॲट हाईट एच मेरे पास स्मॉल आर कॅन बी रिप्लेस्ड ॲज क्या आर प्लस एच आणि जी ॲट हाईट एच किती असते जी एम अपॉन क्या आर प्लस एच ब्रैकेट का क्या स्क्वायर. ठीक है. तो ये इक्वेशन अगर आपने इक्वेशन मेन इक्वेशन में डाल दिया यहाँ पे एट हाईट एच का, तो आपका इक्वेशन क्या बन जाएगा टाइम पीरियड का, बोलो चलो जल्दी. मगाशी केलं त्याप्रमाणे सगळीकडे तेच आहे. टी इज इक्वल्स टू 2 पाई रूट ऑफ हाँ आर क्यूब था. आर क्यूब मतलब क्या बन गया वो आर प्लस एच का क्यूब और नीचे जी एम था, ये मल्टीप्लाई होगा उस तरफ जाके जी एट हाइट एच मल्टीप्लाइड बाय आर प्लस एच ब्रैकेट का स्क्वायर. तो ये दोनों क्या हो गया कैंसिल हो गया और आंसर क्या आ गया, ये क्यूब था यहाँ पे स्क्वायर था. तो नीचे आर प्लस एच कम्प्लीटली कैंसिल हुआ, ऊपर आर प्लस एच का क्यूब था तो वो वैसे कि वैसा ही रहेगा रूट ऑफ क्या आर प्लस एच डिवाइडेड बाय जी एट हाइट एच. सो दिस इज टाइम पीरियड. सो बन गया मेरा इक्वेशन टाइम पीरियड का जी एट हाइट एच. ठीक है बच्चा पार्टी. ओके फाईन. जी ॲट हाईट एच छोटा लिखता हूँ. ओके आणखी एक. आता केस 2 जर सॅटेलाइट व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ द अर्थ. अगेन केस 2 इफ सॅटेलाइट इज व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ द अर्थ, व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ द अर्थ, देन काय असतं स्मॉल आर इज अप्रॉक्सिमेटली रिटर्न ॲज कैपिटल आर. एच इज वेरी उसको ही क्या बोलते हैं अपन एच इज वेरी वेरी मच लेस दॅन आर. मग आर इज इक्वल्स टू ऑल आर इज इक्वल्स टू आर घेतो आणि जी ऑन द सरफेस घेतो विच इज जी एम अपॉन आर स्क्वायर. इक्वेशन 1 में डाल दो. इक्वेशन 1 क्या बनेगा फिर, इक्वेशन 1 बिकम्स क्या बनता है इक्वेशन 1 फिर, तो इक्वेशन 1 बनेगा टी इज इक्वल्स टू 2 पाई हाँ रूट ऑफ बोलो जल्दी कोई बोला क्या मुझे, स्मॉल आर था वहाँ पे हाँ स्मॉल आर था बताओ बराबर. ये देखो यहाँ पे फॉर्मूला स्मॉल आर था, स्मॉल आर को क्या रिप्लेस करोगे फिर कैपिटल आर और जी एम को क्या रिप्लेस करोगे, हाँ बोल लगा हाँ हाँ ठीक है. स्मॉल आर कैन बी रिप्लेस्ड एज यहाँ पे कैपिटल आर क्यूब अपॉन जी एम इज रिप्लेस्ड एज जी एस इंटू क्या आर स्क्वायर. तो बच्चा पार्टी लोग ये आर क्यूब ये आर स्क्वायर ये कैंसिल हो गया. तो यहाँ पे कौन बचा टाइम पीरियड इज इक्वल्स टू 2 पाई रूट ऑफ आर बाय जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे काय नाही फक्त आहे ना आपल्याला लॉजिक लावायचं आहे, त्यांनी काय सांगितलंय ते पाहायचं आहे आणि त्याच्यावर बेस्ट आपल्याला फॉर्म्युले टाकायचे आहेत. ओके साक्षीजी साक्षी यस सिद्धी एव्हरीथिंग ओके ओके विथ इट. सो आज 2 डेरिवेशन शिकलो आहेत सॅटेलाइटशी रिलेटेड. कुठले 2 तर पहिलं हॉरिझॉन्टल और ऑर्बिटल वेलोसिटी क्रिटिकल वेलोसिटी ऑफ ए सॅटेलाइट while launching it and time taken by satellite to go around the earth surface. ठीक आहे. सो दोन्ही फॉर्म्युले शिकले, एस्केप वेलोसिटी आणि ऑर्बिटल वेलोसिटी यांच्यातलं रिलेशन शिकलो. त्यानंतर आपण कंडिशन्स फॉर व्हेरियस पॉसिबल ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट त्या शिकलो, त्या 5 केसेस शिकलो. ठीक आहे. सो वी आर रिमेनिंग विथ द बाइंडिंग एनर्जी कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. पण ते आपण आता डायरेक्ट फ्रायडेच्या सेशनमध्ये घेणार आहेत. उद्या माझं सेशन नाही आहे दत्त जयंतीनिमित्त मी बाहेर चाललो आहे. बाकीच्यांचे सेशन्स होतील पण मी नाही आहे आणि त्यामुळे मी आजही लवकर थांबतो आहे. म्हणजे मला 10 मिनटात आय वॉज एक्सपेक्टिंग टू कम्प्लीट दी बाइंडिंग एनर्जी अँड
potential energy and kinetic energy of the satellite, but it will take time, almost 15 minutes घेतील ते. So I don't have that much time for today. So yes, so we will wind up today's session now. अँड शुक्रवारी भेटूयात. उद्या तुमचं रेग्युलर सेशन्स असतील हां, केमिस्ट्री आणि मॅथ्सचं सेशन होईल. त्याला सुट्टी नाही आहे, फक्त फिजिक्सचं नाही व्हायचं. ठीक आहे. साक्षी यस, साक्षी जी, साक्षी लबडे, चलो सिद्धी लबडे, चलो बाय, सी यू, गुड नाईट.